पंढरपूरचा आमदार बदलते, अक्कलकोटचा आमदार बदलते, दक्षिणचा आमदार बदलते, बार्शीचा आमदार बदलते, मग मोहोळच का बदलत नाही? तर त्याच्यासाठी देखील आपण खऱ्या अर्थानं मंथन केलं पाहिजे की आमदाराच्या जीवावर या सगळ्याची गोष्टी आहेत ते कशामुळे व्हायला लागलेले की आमदार आहे आणि आमदार तिथं एक मताचा महत्वाचा आहे, कारण आता सत्ता सगळी एकदम डिवाइड झालेली आहे आणि एक मताला महत्व आहे. जसं आपल्या ग्रामपंचायत कमी करून ज्या पद्धतीनं माळशिरस तालुका जरी असला तरी सगळं आखून चालतंय, पण त्याच्यासाठी त्यांना 3 पिढ्या खर्च करावा लागला, काम केलं त्यांनी. तसं ह्या तालुक्यामध्ये काम न करता सगळे ऑफिस आमच्याकडे आले पाहिजे, जेणेकरून मोहोळ तालुक्याचा प्रत्येक व्यक्ती इथे आम्हाला आला पाहिजे असा त्यांचा हेतू आहे. पण ते हेतू चांगल्या पद्धतीने नसून वाईट कृतीतून हेतू आहे. चांगल्या पद्धतीनं असला असता तर आतापर्यंत एक हाती असणारं 70 वर्षामध्ये या भारत देशातलं एकमेव गाव असं माझ्या माहितीप्रमाणे. त्या ठिकाणी त्यांना करायचा असता तर विकास त्यांनी भारताची लोक तिथे बघायला आले असते, महाराष्ट्राची लोक बघायला आले असते, एवढं त्यांना जर काम करायचं असतं तर ते करू शकले असते. पण त्यांचा पॉझिटिव्ह विचार नाही तर निगेटिव्ह लोकांना अडचणीत आणणं, लोकांना गोळा धरणं आणि त्यांच्यावर दबाव आणणं आणि अभ्यास करून घेणं अशा प्रकारचं आहे. की लोकांची कामं करून, लोकांना सहकार्य करून, लोकांना मोठं करून त्यांना आपलंसं करण्याची त्यांची ही नाही तर लोकांना खिंडीत गाठून म्हणजे आर्थिक दहशतवाद म्हणजे आर्थिक परिस्थितीत अडचण आल्यानंतर काय करणार आहे. तर अशा पद्धतीनं राजकारणाची पद्धत आहे आणि मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे अध्यक्ष जाणाऱ्या ट्रॅक्टर मोर्चासाठी आयोजित केलेल्या मिटिंगला उपस्थित सर्व संघर्ष समितीतील सर्व कार्यकर्ते, नेते, बंधू भगिनी, आता जे नियोजन झालं त्यामध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अद्याप त्याच्यामध्ये कुठलेही आम्ही नियोजन दिलेलं नाही. आज संध्याकाळपर्यंत आम्ही आमच्या ठराविक लोकांची मिटिंग घेऊन आमच्या वतीने किती ट्रॅक्टर त्या ठिकाणी येणार आहेत, किती वाहनं येणार आहेत ते तुम्हाला संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत आम्ही सांगू. किंवा आकडा जरी उशिरा सांगितला तर आमचा त्या ठिकाणी महत्वाचा आणि चांगला सहभाग त्या ठिकाणी असणार आहे. एवढं त्या ठिकाणी लढाई आम्ही तरुण मुलं, मग कोणी असो, मी असो, माझे सहकारी असतील, सौरभ असतील, सगळेच नेते मंडळींच्या 2 पावलं पुढं करणे. तुम्ही आदेश द्यायचं काम करायचं, करण्याची जबाबदारी आमची आहे. तुमच्या आदेशाला चांगल्या ह्यानं रिस्पॉन्स देऊन आम्ही तेवढी ती भूमिका तेवढी प्रखरतेनं, सन्मानानं आणि तीव्रतेनं पार पाडायचा शब्द मी समितीच्या सर्व सदस्यांना, कार्यकर्त्यांना मी देतो. आणि ही जबाबदारी पुन्हा एकदा आपण एक चांगली लढाई आता लढाईच्या तयारीत आहोत. कदाचित ती आपल्या सगळ्यांच्या नशिबानं शेवटचा घाव सुद्धा करू शकते आणि नसला तर ह्याच्या पुढे अजून आपण त्याच ताकदीनं अनेक घाव घालायची तयारी ठेवू आणि ठेवली आपण सगळ्यांनी. तर त्या मोर्चाच्या नियोजनासाठी जे मोहोळ ते मंत्रालय हा आपला बैलगाडी, ट्रॅक्टर, रिक्षा मोर्चा शासनाला जागर करण्यासाठी आणि ह्या मोहोळ तालुक्याचा खरा आक्रोश, दंडेलशाहीच्या, हुकुमशाहीच्या विरोधातला खरा आक्रोश शासनापर्यंत पोहोचवतो.